नंदुरबार येथील समाज कल्याण विभागाच्या महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या आरोग्याशी खेळण्याचा अत्यंत गंभीर प्रकार समोर आला असून कर्मचाऱ्यांमधील अंतर्गत वादातून विद्यार्थिनींच्या जेवणात अथवा पिण्याच्या पाण्यात अपायकारक द्रव मिसळवण्याचा कट रचल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आलाय। या संदर्भातील कथित ऑडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले असून विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। मिळालेल्या माहितीनुसार सुट्टीचा कालावधी सुरू असतानाही वैद्यकीय व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या सुमारे 22 विद्यार्थिनी महिला वसतिगृहास वास्तव्यास होत्या। याच विद्यार्थिनींच्या जेवणात किंवा पाण्यात अपायकारक पदार्थ मिसळण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप विद्यार्थिनींनी केलाय। संबंधित प्रकारामुळे विद्यार्थिनींच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे। प्रकार समोर आल्यानंतर समाज कल्याण विभागाने तातडीने दखल घेत संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्याला सेवेतून मुक्त केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। तसेच विद्यार्थिनींच्या आरोग्याशी खेळण्याचे कटकारस्थान झाल्याची बाब प्राथमिक चौकशीत समोर आल्याचेही विभागाकडून स्पष्ट करण्यात आले। मात्र केवळ सेवेतून मुक्त करण्याची कारवाई पुरेशी नसून विद्यार्थिनींच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित सर्व व्यक्तींविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी ठाम मागणी विद्यार्थिनींनी केली आहे। या मागणीसाठी विद्यार्थिनींनी सुरुवातीला समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात तब्बल 3 तास आंदोलन केले। मात्र प्रशासनाकडून समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी नंतर थेट जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले। या गंभीर प्रकरणामुळे समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थिनींच्या सुरक्षेची हमी देण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे। आता या प्रकरणात पोलीस प्रशासन पुढे काय भूमिका घेते आणि दोषींवर गुन्हा दाखल होतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले। मग आशापुरी न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा ग्राउंड रिपोर्ट। नमस्कार सर, मी दीपाली कुवर, मी बीसी हॉस्टेलमधून बोलते सर। आमच्यावर जीव घेणा हल्ला झाला सर, म्हणजे होणार होता पण ते टळलं। पण सर म्हणजे हे आम्हाला ना संडेला कळलं, तर आम्ही सरांना बोलवलं, सरांना सगळं सांगितलं। सरांकडून आम्ही लेखी मागितली पण आम्हाला अजूनपर्यंत काहीच हे भेटलेलं नाही, आम्हाला न्यायच भेटलेला नाही अजून। आणि काल सर कोणीच आलं नाही आम्हाला बघायला, कोणीच नाही की मुली कशा आहेत काय आहेत, आमचे ऑर्डर सुद्धा बघायला आले नाही सर आम्हाला। मग आम्ही काय करायचे सर आता? तर आम्हाला न्याय पाहिजे, ह्या गोष्टीवरती न्याय पाहिजे। फक्त नाईलाजाने आम्हाला इथं बसावं पडतंय सर। आम्ही सगळ्या वरिष्ठांना कळवलं होतं तर कोणीच काही ऍक्शन घेतली नाही, म्हणून आम्हाला इथे नाईलाजाने बसावे लागतंय आणि आम्हाला आंदोलन आणि सर प्रॉपर टार्गेट केलं जात आहे सर मुलींना की कोण बोलतंय असं। आणि आम्ही फोन करून सांगतो तर आम्हाला विचारता की तुम्ही कोण बोलताय। सर सगळ्या मुलींचे आहे ना, मग सगळ्या मुली बोलताय तर नाव का विचारताय तुम्ही? आणि सर आम्ही त्यांना सांगतो ते सांगतात की अभ्यास करा अभ्यास करा। सर आम्ही अभ्यास करायला तर आलेलो आहे सर, इतक्या लांब लांबून आलेले सर पोरी, इतक्या लांब लांबच्या, कोणी शिरपूरच्या नाशिकच्या, सगळ्या इतक्या लांबच्या पोरी आल्या। आमच्या पालकांनी आम्हाला इथं का हे केलंय सर? त्यांनी आमच्यावर विश्वास केला हॉस्टेलमध्ये सेफ्टी राहते, कुठली सेफ्टी सर? इथं आमचा घात करायला हे